तर खरात ढोंगी साधू आहे, ढोंगू महाराज आहे, खरातला कडक शिक्षा झाली पाहिजे. भोंदूबाबा प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय खरात प्रकरणी संभाजीराजे सुद्धा भडकलेत. चाकणकरांनी राजीनामा द्यावा असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. आपला समाज कसा आहे, सगळा भावूक आहे. त्यामुळे महाराज म्हटलं की आपली आपोआप पाय त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल. पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगण जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही. पण अशोक खरात हा ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे. मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. खरोखरच निंदनीय आहे. म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्या त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. माझं तर उलट मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.